JSS रायगडचे पर्यावरणपूरक प्रशिक्षण केंद्र आत्मनिर्भर भारतचे एक उत्तम उदाहरण. माजी महामहिम राज्यपाल राम नाईकजी. कौशल्य विकासातील योगदानाबद्दल माजी महामहिम राज्यपाल राम नाईकजी यांची JSS रायगडला कौतुकाची थाप. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या मुख्य कार्यालय सहाण एकदंत नगर अलिबाग प्रशिक्षण केंद्राला उत्तर प्रदेशचे माजी महामहिम राज्यपाल राम नाईकजी व त्यांच्या सहकारी सदस्यांनी गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी प्रत्यक्ष भेट दिली व JSS रायगडचे पर्यावरणपूरक प्रशिक्षण केंद्र आत्मनिर्भर भारतचे एक उत्तम उदाहरण आहे असे मत त्यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले व JSS रायगडच्या 20 वर्षाच्या कार्याचा सक्रिय आढावा घेऊन कौतुकाची थाप त्यांनी दिली. माजी महामहिम राज्यपाल राम नाईकजी यांची सदिच्छा भेट JSS रायगडच्या कार्याला नवीन चेतना, प्रेरणा व ऊर्जा देईल असे उद्गार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या व अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केले. तर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या माध्यमातून संस्था प्रगती अहवाल व पर्यावरणपूरक केंद्र माहिती सादरीकरण करण्यात आली. भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत सदर सदिच्छा भेटीप्रसंगी PMU कार्यालय वरिष्ठ अधिकारी श्री प्रभास मिश्रा, सहाय्यक श्री शरद वाजे, श्री प्रसन्न कुडतळकर, JSS रायगडच्या उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर, बोर्ड मेंबर सौ सीमा विशे, श्री दत्तात्रय नाईक, श्री नरेंद्र जाधव, श्री संजय राऊत यांच्या समवेत अकाउंट ऑफिसर सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण, प्रशिक्षक सौ रुपाली माळवी, सौ वृषाली भागवत सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व जनशिक्षण संस्थान रायगडचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, सौ वेदांती पाटील व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदिच्छा भेट उपक्रम उत्साहात पार पडला. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, अलिबाग. साधारण 60 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय प्रशिक्षण त्याबरोबर स्किल अपग्रेडेशन प्रोग्राम आहे. आता तर आपल्याकडे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जिल्ह्यातली पहिली योजना रायगडने सुरू केली. त्याचे PMUचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचं देखील आपलं कालच बॅच संपली आणि 100% रिझल्ट आपला लागला आणि 32 विद्यार्थ्यांना काल शेतकऱ्यांसाठी हे युजेबल आहे आणि आता प्रत्येक गट सर ह्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतो कारण की प्रोग्राम बदलतो.